नमस्कार, मी सुनीता कसबे. ज्ञानराज टीव्ही मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया पुरंदरच्या मातीत रोवला गेला. तसेच शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या पिता पुत्रांची भेट सुद्धा काही वर्षानंतर जेजुरी नगरीमध्ये झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जेजुरी नगरी असल्याकारणाने जेजुरीत पुणे पंढरपूर महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा लवकरात लवकर उभा राहावा ही जेजुरीकरांची मागणी आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडमधील भव्य अश्वारूढ पुतळ्याच्या धर्तीवर जेजुरीत सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचे आश्वासन देत जेजुरी नगर परिषदेच्या गेल्या निवडणुकीत सत्ताधारी गट सत्तेत आला. मात्र सत्तेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबाबत कोणीच ठोस भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले नाही. याबाबत जेजुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांना याबाबत विचारणा केली असता आम्ही जेजुरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारू अशा प्रकारचा शब्द दिला होता आणि आम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द पूर्ण करून शिवप्रेमींचा ऊर अभिमानाने भरून येईल असा महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारू अशी माहिती दिली. तर जेजुरी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई यांनी मात्र सत्ताधाऱ्यांनी गेल्या 4 वर्षात महाराजांचा पुतळा का उभारला नाही असा सवाल करत जेजुरीत कुठे आजूबाजूला नाही तर महामार्गावर महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी राजकारण बाजूला ठेवून महाराजांचा पुतळा लवकरात लवकर उभारावा अन्यथा शिवप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा व्हावा अशी मागणी आता जेजुरीतील विरोधी पक्ष सुद्धा करत आहेत. मात्र अगोदर अनेक वर्ष सत्तेत असताना त्यांनी सुद्धा याबाबत का पुढाकार घेतला नाही हे सुद्धा कोडेच आहे. जेजुरीत विविध सामाजिक संघटना शिवप्रेमींची वाढलेली ताकद पाहता येणाऱ्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळ्याबाबत राजकारण झालं तर येणाऱ्या निवडणुकीत जेजुरीतील शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशिवाय वेगळं चित्र निर्माण झालं तर नवल वाटायला नको. छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा जेजुरीत सत्ताधारी विरोधक सामाजिक कार्यकर्ते सगळ्यांनीच एकत्र येऊन मतभेद विसरून एक दिलाने लवकरात लवकर उभा राहावा ही अपेक्षा सामान्य जेजुरीकर नागरिक व्यक्त करत आहे. सुनीता कसबे, पुरंदर, जेजुरी. नमस्कार. हे अगदी बरोबर आहे. निवडणुकीच्या काळात आम्ही शब्द दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण अश्वारूढ पुतळा उभारणार आहोत आणि त्यासाठी खरोखरच आम्ही त्यामध्ये तत्पर आहोत, सतर्क आहोत. त्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहारही केलेले आहेत, ठरावही घेतलेले आहेत आणि जो हा कालावधी आहे जवळजवळ 3 वर्ष झालेले आहेत. तर हा प्रश्न खरंच पडणं साहजिक आहे कारण 3 वर्षे लोटलेली आहेत. येणारे 1-1.5 वर्षात काय होणार हा प्रश्न खरंच योग्य आहे. पण तुम्हाला मी निश्चित करते की सुरुवातीचे जे 2-3 वर्षे असतील त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती निर्माण होती आणि त्यामध्ये जी सत्ता होती त्या सत्तेनुसारही आम्हाला कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. आता आपण पाहतोय की महाविकास आघाडीची सत्तावर आहे आणि त्याचबरोबर आपले खासदार सुप्रियाताई असतील किंवा आमदार संजय जगताप सर असतील ह्यांना सरांना मी पत्र दिलेलं आहे आणि सरही ह्याचा अगदी तत्परतेने फॉलोअप घेत आहेत आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे की आम्हाला जेजुरीत अश्वारूढ पुतळा उभा करायचा आहे. आणि मी तुम्हाला आश्वस्त करते की जसा आम्ही निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की अश्वारूढ पुतळा आपण छत्रपती महाराजांचा उभारणार आहोत आणि मी आत्ता निवडणूक लागायच्या अगोदर आम्ही हा पूर्ण करू असं मी तुम्हाला आश्वस्त करते. आणि तुम्हाला एक पाहिलंच असेल की इतक्या वर्ष
किमान ऑफिसमध्ये नका तर गावात नव्हताच अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळा, परंतु ऑफिसमध्येही नव्हता. तर तुम्ही आता पाहताय की आम्ही सुरुवात ऑफिसपासूनच केलेली आहे. शिवाजी महाराजांना आम्ही ऑफिसमध्ये आणून बसवलेला आहे. तसंच आपण गावात एक सुसज्ज असं छानपैकी अश्वरूढ पुतळा उभारू. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी काही गोष्टीचा या ठिकाणी खुलासा म्हणा आणि भविष्य काळामध्ये काही गोष्टी कराव्या लागणार आहेत जेजुरीच्या शहराच्या संदर्भामध्ये, त्या बाबतीमध्ये आपल्याशी आज चर्चा करतोय. एक मुद्दा आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा हा जेजुरीच्या शहराच्या शोभेमध्ये वाढ करणारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली भावना, एक आपली दृढ निष्ठा ही व्यक्त करणारा हा विचार गेल्या भरपूर दिवसापासून जेजुरी शहरामध्ये चालू आहे. मला या ठिकाणी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की मला कुठून तरी ऐकायला मिळालं की आत्ताचे जे सत्ताधारी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतके दिवस का नाही झाला. मित्रांनो, जेजुरी हे गाव होतं, गावाचं ते शहर होते. त्या शहरामध्ये बऱ्याचशा गोष्टी निर्माण कराव्या लागतात. सातत्याने नगरपालिकेमध्ये आपण जे पत्र्याची नगरपालिका होती 1868 सालापासूनची, तिचं रूपांतर भव्यदिव्य अशा जेजुरी नगरीच्या शोभेल अशा मोठ्या वास्तूमध्ये आपण तिचं रूपांतर केलं. मधल्या काळामध्ये सत्ता आपल्या हातून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण करून आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी मतं मिळवली, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आज 4 वर्ष व्हायला आले, आता तुम्हाला आठवण पुतळ्याची का होती महाराजांच्या? ही गोष्ट न सांगता झाली पाहिजे. तुम्ही त्यांना 2 एकर वास्तूसाठी जागा देता म्हणला होता. तुम्ही त्यांना भर चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा, तुम्ही जनतेच्या मग तो मराठा समाज असो, बहुजन समाज असो, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अस्मिता ही संपूर्ण महाराष्ट्राला आहे, संपूर्ण जेजुरीकरांना आहे. मग तुम्ही हे जर राजकारण करून तुम्ही मतं मिळवली, परंतु तो पुतळा हा तुम्ही 4 वर्षामध्ये जेजुरी शहरामध्ये का बसू शकला नाही? आणि त्याचा खापर तुम्ही आमच्या डोक्यावरती फोडताय की आम्ही तुझा अर्धाकुळ पुतळा, तेवढा छोटासा पुतळा त्याच्यामध्ये नगरपालिकेत बसवला आणि तुम्ही काय केलं ते? तुम्हाला लोकांनी संधी दिली होती ना 4 वर्ष पुतळा, तुम्ही त्याच्यावरती मतं मागून तर तुम्ही निवडून आलेलात. मग तुम्ही का नाही तो पुतळा बसवला छत्रपती शिवाजी महाराजांचा? हा पुतळा बसवणं हे तुमचंच काम आहे आणि ते तुम्हीच केलं पाहिजे. तुम्ही काय मेहरबानी करत नाहीये. तुम्ही मराठा समाजाला सांगितलं होतं आणि तुम्ही सत्ता मिळवली होती. माझा तर तुमच्यावरती असा आरोप आहे समाजाच्या वतीने आणि जेजुरीकरांच्या वतीने, एवढा लेट का केला तुम्ही पुतळ्यासाठी? तुम्हाला हे स्पष्टीकरण देण्याची की वेळोवेळी तिथं आंदोलनं केली त्या समाजाच्या लोकांनी येऊन, तुम्हाला एवढा वेळ का लागला? तो पुतळा नंतर कोण बनवेल, काय करेल हा नंतरचा भाग आला. पण तुम्ही इतके दिवस का झोपला होता का? तुम्ही जर इथं महाराजांचा पुतळा बनवायचा म्हणून सांगितलं होतं तर तो बनवलाच पाहिजे. त्याचं राजकारण करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तुम्ही जर सांगितलं असेल तर तुम्ही मेहरबानी करत नाही. तुम्ही ते तुमच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मान्य केलं होतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधू, आम्हाला तुम्ही मतदान करा, आम्हाला सत्ता द्या. तुम्हाला सत्ता मिळाली पण तुम्हाला पुतळ्याचा विसर पडला. हे तुमचं चुकीचं वागणं आहे. संपूर्ण जेजुरीकर वासियांच्या वतीने, मराठा समाजाच्या वतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत त्या आंदोलनामध्ये आम्ही नव्हतो. जर का तुम्ही तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा, तोही असं कुठेतरी आड राहणार नाही, भर चौकात तुम्ही बांधून द्या. नाही बांधून दिला तर जे काय मराठा समाज असेल, जेजुरीकर असतील, यांच्या रोषाला तयार राहा आणि भविष्य काळामध्ये तो पुतळा बांधण्याची जबाबदारी आम्ही उचलू आणि आम्ही तो जेजुरीमध्ये पुतळा तुम्हाला बांधून दाखवून गावकऱ्यांची शाबासकी देऊ त्या ठिकाणी आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाचेच नाही तर सर्व बहुजन समाजाचे दैवत आहेत आणि जेजुरी ही शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. संभाजी महाराजांचा जन्म आपल्या पुरंदर तालुक्यात पुरंदर किल्ल्यावरती झालेला आहे आणि यांची शिल्प किंवा यांच्या कुठल्याही स्मृती आज या ठिकाणी नाहीत ही खरी शोकांतिका आहे. खूप वर्षापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय समाजाच्या माध्यमातून. तर गेल्या म्हणजे आता निवडणुकीचं स्वरूप याला देऊ नये खरं, पण गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा जेजुरी या ठिकाणी आम्ही उभारू म्हणून. पण अजूनपर्यंत त्याबाबत काही हालचाली दिसून आलेल्या नाहीत. खऱ्या अर्थाने मराठा समाजाने त्या ठिकाणी मिटिंग घेऊन जे मराठा नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून आपला एक निरोप काँग्रेस पक्षापर्यंत पोहोचवला होता.
परंतु मराठा नगरसेवकांच्या माध्यमातून देखील आजपर्यंत कुठलाच पाठपुरावा केल्याची अजून माहिती आमच्या समोर तरी अजून आलेली नाहीये. आणि आम्हाला फक्त विश्वास आहे की आता नुकतेच संजय जगताप सुद्धा आमदारपदी विराजमान झालेले, त्यांच्या हातून तरी हे कार्य 100% घडेल असा आम्हाला समाजाला सुद्धा विश्वास वाटतो. परंतु तरीही स्थानिक जे इथले नगरसेवक आहेत किंवा प्रशासन आहे त्यांनी याच्यामध्ये पाठपुरावा करून ताबडतोब हा विषय मार्गी लावणं फार महत्त्वाचं आहे. आता कोरोनाची पार्श्वभूमी चालू आहे, पण गेली 4 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतोय. अजूनपर्यंत याच्या माध्यमातून कुठलीच हे बाब पुढे आलेली नाही की याच्या बद्दल काय काय केले गेलेले, काय काय भूमिका प्रशासनापुढे मांडले गेलेले, त्याचं अजूनपर्यंत काहीच नाही. फक्त ठराव केला म्हणून सांगतायत. मला तर वाटत नाही ठरावाच्या पुढे अजून काय केलेलं आहे किंवा एसटी स्टँडची जागा जी घ्यायची होती तर त्याला काही पत्रव्यवहार केलेला आहे का त्याच्याबद्दल सुद्धा माहिती नाहीये. म्हणजे याच्यामध्ये पुढं पाऊल उचलणारं कुणीच नाहीये. मध्यंतरी सुद्धा मराठा समाजाने नगरपालिका प्रशासनामध्ये मिटिंग झाल्या, त्या ठिकाणी मराठा समाजाने काही 2-3 त्यांची हे सांगितली. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, संभाजी महाराजांच्या स्मृती असतील आणि मराठा समाजाचं एक मराठा भवन उभारणी संदर्भात जी काही मागणी होती त्याच्यावर सुद्धा चर्चा झाली. परंतु अजून तरी ही फक्त आश्वासनच आहेत आणि गेली 4 वर्ष समाज किंवा सर्व बहुजन समाज या आश्वासनावरती अवलंबून आहे. पण सध्या संजय जगतापांच्या माध्यमातून ही कामं मार्गी लागतील असे आम्हाला विश्वास वाटतो. परंतु जेजुरी नगरपालिका आणि तेथील नगरसेवक खास करून मराठा नगरसेवक त्यांनी हा पाठपुरावा करायला पाहिजे, पण ते सपशेल याच्यामध्ये अयशस्वी झालेले असं काही मानायला हरकत नाही.